नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागामध्ये परीक्षा दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची अशी बातमी असणार आहे. कारण आदिवासी विकास विभागामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर ही गुणवत्ता यादी गृहपाल या पदाची असणार आहे आणि कोणकोणत्या विभागामार्फत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर बघा, गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बघा ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल. तर यामध्ये तुम्हाला निकाल अपर आयुक्त नागपूर गृहपाल पुरुष, निकाल अपर आयुक्त ठाणे गृहपाल पुरुष, अशा प्रकारे ज्या ज्या विभागामार्फत पुरुष आणि महिला गृहपाल या पदाचा निकाल जाहीर झालेला असेल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर समोरचे याद्या तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तर बघा मित्रांनो, या ठिकाणी यारो दिलेला आहे. या यारोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या याद्या बघू शकता कोणकोणत्या पदाच्या दिलेल्या आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकता. तर बघा आता आपण निकाल अपर आयुक्त नागपूर गृहपाल पुरुष या पर्यायावर क्लिक करून आपण गुणवत्ता यादी डाउनलोड करून घेऊया. तर बघा गुणवत्ता यादी डाउनलोड झालेली आहे. यामध्ये काय दिलेलं आहे तर आपण संपूर्ण माहिती बघूया. तर बघा मित्रांनो, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे 17 मे 2025 रोजीचं हे परिपत्रक म्हणजे जाहीर सूचना आहे. तर बघा दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही गृहपाल पुरुष पदाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली आहे. तर सद्यस्थितीत अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती विभागनिहाय गृहपाल पुरुष या पदांकरिता किमान 45% बघा किती किमान 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्या संकेतस्थळावर तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर ते आपण डाउनलोड केलेले आहे. तर बघूया तर कोणकोणत्या विभागाचे यादी प्रसिद्ध झालेले आहेत. तर बघा नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती या विभागानिहाय गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला गुणवत्ता यादी IBPS मार्फत जे काही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेले आहे ते तुम्हाला दिसून येईल. तर बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे तर तुमचा रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर बर्थ म्हणजे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, त्यानंतर नेम दिलेला आहे आणि तुम्हाला किती किती मार्क्स पडलेले आहे म्हणजेच तुम्हाला सेक्शन वाईज किती मार्क्स पडलेले आहे ते सुद्धा दिलेले आहे आणि टोटल मार्क्स किती पडले आहे ते सुद्धा दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचे मार्क्स किती पडले आहे ते संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी टोटल मार्क्ससुद्धा दिलेले आहे. बघा या ठिकाणी टोटल मार्क्ससुद्धा दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुमचं नाव चेक करू शकता. नाव चेक करण्यासाठी तुम्ही रोल नंबर टाकूनसुद्धा नाव चेक करू शकता आणि तुम्ही तुमचं नाव टाकूनसुद्धा चेक करू शकता. तर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्हाला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि किंवा तुम्ही तुमचं नाव टाकूनसुद्धा सर्च करू शकता. अशा प्रकारे तुम्ही या याद्यांमध्ये आपलं नाव चेक करून घ्यायचं आणि तुम्हाला किती किती मार्क्स पडले आहे, प्रत्येक विषयामध्ये किती मार्क्स पडले आहे हे संपूर्ण माहिती तुम्ही या PDF पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही PDF डाउनलोड करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.